नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार. तुम्ही व्रत केलेले असो किंवा नसो, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला उंबरठ्यावर अशा प्रकारे कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि अजून अष्टलक्ष्मी काढायच्या आहेत. तर तुम्हाला विधिवत कसे काढायचे आहे आणि कोणत्या वेळेत काढायचे आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. अखंड लक्ष्मी नांदणार आहे आणि यामुळे तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहेत. तर तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासोबतच उद्यापनाची देखील थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. श्रद्धेने आणि नियमपूर्वक हे व्रत केल्यास घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदते असं मानलं जातं. त्यामुळे अनेक महिला आणि कुटुंबीय मार्गशीर्ष गुरुवारचे नियमितपणे घट मांडून महालक्ष्मी पूजन हे करत असतात आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं. उद्यापन केल्याशिवाय व्रत पूर्ण झालं असे मानले जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार नियमपूर्वक उद्यापन केल्यास माता लक्ष्मी देवी लवकर प्रसन्न होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करते. त्यामुळे धनधान्य संपदा ही कायम वाढत राहते. उद्यापनाच्या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि कामे देखील मार्गी लागत असतात. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. दरवर्षी तिथीच्या बदलामुळे भाविकांच्या मनात काही शंका निर्माण होतात. विशेषतः चौथ्या गुरुवारी अमावस्या येते किंवा काही कारणास्तव 4 पैकी केवळ 3च गुरुवार पूर्ण होतात, तेव्हा उद्यापन कसे करावे याबाबत देखील संभ्रम असतो. धर्मशास्त्रात असे सांगितले जाते की श्रद्धेला नियमांची जोड दिल्यास व्रताचे पूर्ण फळ नक्कीच मिळते. यंदाच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या विशेषतः शंकाचे निरसन आपण पुढे थोडक्यात बघणारच आहोत. जर चौथ्या गुरुवारी अमावस्या येत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यास कोणतीही अडचण नसते. उलट गुरुवारी अमावस्या असल्यास महालक्ष्मीची पूजा अधिकच मनोभावे करावी. केवळ अमावस्येच्या वेळी पूजा न करता ती सकाळी शुभ मुहूर्तावर पूर्ण केली तरीही चालेल. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असा असेल की यावर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे, तर निराश होऊ नका. अमावस्या ही 18 तारखेला म्हणजेच गुरुवारी नसून 19 तारखेला दिवसभर असणार आहे. म्हणून तुम्ही उद्यापन 18 तारखेला करू शकता. अमावस्येच्या आधी केले तरी चालते, म्हणजेच रात्री अमावस्या सुरू होणार आहे त्याच्या आतच आपले हे उद्यापन होणार आहे. काही कारणास्तव सुतक, आजारपण किंवा प्रवास किंवा मग मासिक पाळी यामुळे तुमचे उद्यापन तुम्हाला करता आले नाही, तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही दिवशी किंवा त्याच्यानंतरच्या म्हणजे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी पूजा मांडून उद्यापन करता येते. श्रद्धेला महत्त्व देऊन त्यानंतर गुरुवारी देवीची ओटी भरून उद्यापन पूर्ण करावे. जर मार्गशीर्ष महिन्यात 4 पैकी केवळ 3च गुरुवार व्रत पूर्ण झाले असेल तर उद्यापन आवर्जून करावे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जितके गुरुवार मनोभावे केले आहेत त्याचे फळ तुम्हाला मिळते. जरी काही कारणास्तव उद्या तुमचे उद्यापन राहिलेच तर तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायचे आहे. उद्यापनाच्या दिवशी 5 किंवा 7 सुवासिनींना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू, फळ, महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. यामुळे व्रताची सांगता योग्य प्रकारे होत असते. या मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार हा उद्यापन असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. यावर्षी 18 डिसेंबर रोजी हा गुरुवार आलेला आहे, शेवटचा गुरुवार. विशेष म्हणजे या दिवशी लक्ष्मीनारायणाचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. अशा स्थितीत महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर एक विशेष उपाय केल्यास साक्षात अष्टलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल अशी मान्यता आहे. घराचा उंबरठा हा माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानला जातो आणि आपल्या घराचे सर्वस्व असतो. ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि सुशोभित असतो तिथे लक्ष्मी अखंड वास करते. शेवटच्या गुरुवारी हा उपाय केल्यास घरातील दरिद्रता दूर होऊन सुखसमृद्धीचे मार्ग मोकळे होतात. जर तुम्हाला पैशासंबंधित काही अडचणी असतील किंवा दरिद्रता असेल, म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा येतोय तो घरात टिकत नाही किंवा घरामध्ये पैसाच येत नाही, अशा अनेक समस्या असतील किंवा सुख समाधान नसेल, आनंद नसेल, तर सर्व या गोष्टी, नकारात्मक गोष्टी दूर होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करण्यासाठी तुम्हाला या विशेष तिथीवर उपाय आवर्जून करायचा आहे.
हा उपाय गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून नित्यकर्म उरकल्यानंतरच करायचा आहे. तर कोणत्या वेळेत करायचं आहे तर सकाळी तुम्ही लवकर उठून सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. जर काही कारणास्तव 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही 12:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय, परंतु तुमच्या घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नाही, कारण माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न नसते. कशामुळे नसते तर घरामध्ये तुमच्या घराला एखादा नजरदोष लागलेला असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता, भांडणे, वादविवाद, क्षुल्लक कारणावरून भांडणे लागणे, चिडचिड, आजारपण असेल, अशा काही समस्या असतील तर त्यामुळे माता लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत नसते. माता लक्ष्मीला घरात स्वच्छता, आनंद, समाधानी वातावरण, सकारात्मक वातावरण प्रिय असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे सर्व वातावरण निर्मिती होण्यासाठी तुमच्या घरातील आधी नकारात्मकता आणि काही दोष असतील तर ते दूर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अलक्ष्मी तुमच्या घरातून जेव्हा घराच्या बाहेर जाईल तेव्हाच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर उद्याच्या गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये सर्व स्वरूपामध्ये वास होण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करत असतात, त्यासाठीच तुम्ही ही पूजा करत असतात. अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदाव्यात, कायम त्यांचे स्वरूप तुमच्या घरामध्ये असावे आणि तुम्ही सुखी समाधानी राहावे. लक्ष्मीप्राप्ती, संतानप्राप्ती, त्यासोबतच सौख्य, आनंद, सौभाग्य सर्व गोष्टी घरामध्ये असाव्यात, यासाठी तुम्ही हे व्रत मनोभावे करत असतात. अगदी प्रत्येकच स्त्रिया हे व्रत त्यासाठी करत असतात. तर ह्या व्रताचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फळ मिळावे आणि माता लक्ष्मीचे सर्व स्वरूप तुमच्या घरामध्ये राहावे, अष्टस्वरूपामध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करावी, यासाठी तुम्ही उद्या हा सकाळी उपाय आवर्जून कराच. बाकी काही नाही केले तरीही चालेल. काही स्त्रिया उपवास करत नसतात, तर त्यांनी देखील हा उपाय केला तर माता लक्ष्मी त्यांच्या देखील घरामध्ये कायम वास करणार आहे. ज्या उपवास करत आहेत त्यांनी देखील मनोभावे हा उपाय करायचाच आहे. त्यामुळे माता लक्ष्मीच्या उपवासाचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ लवकरात लवकर प्राप्त होत असते. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते. तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची सोबतच विष्णूंची पूजा जर केलीत तर तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते. त्यामुळे गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय या दिवशी करायचाच आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरातील स्त्रियांनी हा जर उपाय केला तर त्यांच्या घरातील सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना याचे फळ प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला हा उपाय उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधीच करायचा आहे. 12 वाजण्याच्या आतच ही एक वस्तू आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. त्या घरातील स्त्री मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी हा उपाय करते, त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकायला सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून टाकायच्या आहेत. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घराचा जे उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र तुमच्याकडे असेल तर ते टाकायचे आहे आणि चमचाभर किंवा चिमूटभर हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या आत थोडे थोडे शिंपडून घ्यायचे आहे व शिंपडलेले पाणी तुम्हाला एक स्वच्छ कपडा घेऊन स्वच्छपणे पुसून घ्यायचे आहे. घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी प्रवेश करत असतात. नकारात्मकता, सकारात्मकता दोन्ही गोष्टी तिथूनच आपल्या घरामध्ये येत असतात. लक्ष्मी, अलक्ष्मी. तर अलक्ष्मी घराच्या बाहेर जावी आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम वास करावी, यासाठीच आपल्याला उंबरठ्याचा हा उपाय मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपण उंबरठ्यावर अशा प्रकारे पाणी शिंपडले तर अलक्ष्मी, दरिद्रता घराच्या बाहेर निघून जात असते आणि नकारात्मकता देखील घराच्या बाहेर निघून जात असते आणि घरामध्ये सकारात्मकता लक्ष्मी माता प्रवेश करत असते. कारण गुरुवारी, मार्गशीर्ष गुरुवारी प्रत्येकाच्या घरीच सूक्ष्म स्वरूपामध्ये धनाची देवी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्येच वास करत असते. घराच्या आजूबाजूला देखील असते. आपण जर घर स्वच्छ ठेवले, घराच्या उंबरठ्यावर देखील सकारात्मक वातावरण निर्माण केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तुम्हाला हे पाणी शिंपडून झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडेसे गंगाजल किंवा गुलाबजल असेल किंवा पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हळदीचे लेपन हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचे आहे. हळदीचे लेपन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे
हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करत असते. कारण हळदीचे लेपन हे गुरुवारी प्रत्येकानेच करावे, कारण ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारी तर आवर्जून करावेच. प्रत्येकजण अमावस्या, पौर्णिमा आणि गुरुवारी हळदीचे लेपन हे घराच्या उंबरठ्यावर करतच असतात, ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण नक्कीच सकारात्मक होत असते. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. दोन्ही साईडच्या कडाच्या लाईनमधले 4 बिंदू काढायचे आहेत आणि उजव्या आणि डाव्या साईडला उंबरठ्याच्या कडेकडेला 2 स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे हळदीच्या लेपनावर. आणि तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध किंवा उंबरठ्याच्या बाहेरून लक्ष्मीचे पावलाची रांगोळी तुमच्याकडे असेल तर ती आवर्जून काढायची आहे. त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याखाली ओम विष्णवे नमः असे लिहायचे आहे. कुंकवाच्या गंधानेच लिहायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्ही कुंकवाच्या गंधानेच पावलं काढू शकता किंवा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अष्टलक्ष्मीचे स्वरूप असे 8 रेषा ओढून अष्टलक्ष्मीचे नावं घेऊन तुम्हाला एक एक रेष ओढायची आहे आणि 8 रूपांचे नाव घेऊन तुम्हाला ते उंबरठ्यावर काढायचे आहेत. यामुळे साक्षात स्वरूपातील लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल. पहिली रेष ओढताना आदिलक्ष्मी, दुसरी रेष ओढताना धनलक्ष्मी, तिसरी रेष ओढताना धान्यलक्ष्मी, चौथी रेष ओढताना गजलक्ष्मी, 5वी रेषला संतानलक्ष्मी, 6व्या रेषला वीरालक्ष्मी म्हणजे धैर्यलक्ष्मी, 7व्या रेषेला विजयालक्ष्मी आणि 8व्या रेषेला विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टस्वरूपाच्या लक्ष्मींची अष्टनावं घेऊन तुम्हाला इथे रेषा ओढायच्या आहेत. आणि या अष्टरूपाची हळद, कुंकू, फुले वाहून पूजा करायची आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. स्वस्तिक काढलेले आहेत त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करायचा आहे. व त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची फुले 3 टाकायची आहेत त्या कलशामध्ये आणि तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची जी उजवी साईड असते त्या दिशेला तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे. त्या कलशाच्या शेजारीच तुम्हाला एका वाटीमध्ये चणा डाळ आणि गूळ ठेवायचा आहे. गुरुवारी चणा डाळ आणि गुळाला खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती किंवा कोणत्याही धातूचा एखादा दिवा निरंजन घ्यायचे आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तूप टाकायचे आहे आणि हा तुपाचा दिवा तुम्हाला उंबरठ्यावर एका साईडला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला देखील तुम्हाला आसन द्यायचे आहे. तर फुलाचे आसन देऊ शकता किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवू शकता किंवा त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवले तरी चालेल. त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला तो कलश, चणा डाळ आणि गूळ तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला चणा डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालायचा आहे आणि जे कलशामध्ये पाणी आहे ते तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता आणि त्यामध्ये जे फुलं आहेत ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. असा हा साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि कायम आपल्या घरामध्ये वास करते. अष्टस्वरूपातील लक्ष्मीचे देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जर तुम्ही करत नसाल तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी करायचा आहे, ज्यांनी नाही केलेले आहेत त्यांनी देखील करायचाच आहे. नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.